इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. अडगाव येथे सुरू असलेल्या अडगाव प्रीमियर लीग 2026च्या प्रथम विजेता युवा फलटणे ठरले असून दुसरा विजेता श्रीराम सेना, तिसरा विजेता अडगाव वॉरियर्स, चौथा विजेता महाराष्ट्र पोलीस शिस्तबद्ध संघ आरडी फायटर हे संघ या स्पर्धेत विजेते ठरले असून उत्कृष्ट गोलंदाज समीर मते, उत्कृष्ट फलंदाज ओंकार देशमुख आणि यश शिंदे सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरले असून स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक नगरसेविका ऐश्वर्या जेजुरकर, द्वितीय पारितोषिक मनीषाताई बागुल, तृतीय पारितोषिक शेखरभाऊ लबडे, चतुर्थ पारितोषिक विशाल जाधव शिस्तबद्ध संघ सचिन नवले यांच्याकडून देण्यात आले. वैयक्तिक पारितोषिक सुरेशभाऊ लबडे, भाऊसाहेब वाघ, संदीप शिंदे आणि विजेत्या संघांना ट्रॉफी या रवींद्र जाधव यांच्याकडून देण्यात आल्या. अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ अतुलदादा मते यांनी 50,000 रुपयांचे योगदान आयोजन समितीला दिले होते. आयोजन समिती श्री सोमनाथ जाधव, मंगेश लबडे, सुनील मते, दादा देशमुख, पोपट शिंदे, विशाल शिंदे, रोशन नवले यांनी काम बघितले. या स्पर्धेचा मीडिया पार्टनर म्हणून NCN न्यूज यांनी काम बघितले. या स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी जयंत जेजुरकर, रवींद्र जाधव, अतुल मते, धर्मेंद्र बागुल, शेखर लबडे, विशाल जाधव, भाऊसाहेब वाघ, NCN न्यूजचे संपादक अभिषेक ताकाटे यांचा आयोजन समितीच्या हस्ते सत्कार करण्यात आला आणि NCN न्यूजच्या संपादक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अजितदादा यांच्या स्मरणार्थ स्टेडियम गॅलरीला अतुलजी मते, त्यानंतर 1 नंबरचं बक्षीस ज्या विद्यमान नगरसेविका आहे ऐश्वर्या जेजुरकर त्यांनी 31,000 पारितोषिक दिले आहे. त्यानंतर मनीषा बागुल यांनी पण द्वितीय 31,000 पारितोषिक दिले आहे आणि जे शिवजयंतीचे माजी उपाध्यक्ष शेखरजी लबडे त्यांनी तृतीय पारितोषिक 11,000 रुपये दिले आहे आणि चतुर्थ पारितोषिक जे विशालजी जाधव 7,000 रुपयाचे दिलेले आहे. खरं तर त्यांचं मनापासून स्वागत केलं पाहिजे आणि त्यांच्या माध्यमातून मी पण या कार्यक्रमाची शोभा वाढावी, प्रत्येक खेळाडूला त्यांचा सन्मान चिन्ह, त्यांची कार्याची जी खेळाडूच्या पाठीशी शाबासकी भेटावी त्या मार्फत मी त्यांना एक मोमेंटो म्हणून, सन्मान चिन्ह म्हणून त्यांचं कौतुक व्हावं. जे दरवर्षी मी जे आयोजक कमिटी आणि नियोजन कमिटी त्यांच्या ते जे मान देतात त्यांच्या सन्मानार्थ मी त्यांचा शब्द पूर्ण करतो. भविष्यात आडगावचं नाव हे मिनी दुबई म्हणून ओळखलं जाणार आहे आणि खरंच अभिमान वाटावा असा आज आपण इथं आडगाव प्रीमियर लीग ज्यांनी फार आतोनात परिश्रम घेतलेला आहे तर त्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि असंच कार्य, समाजकार्य त्यांच्या हातून हो, लागल ती मदत आम्ही 100% करणार आहोत. आम्ही व्यावसायिक असो, राजकीय असो, पण यांच्या पाठीशी अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे. असंच आडगावचं नाव उजळ हो हीच मी अपेक्षा बाळगतो. थांबतो. दिवंगत अजितदादा अनंतराव पवार स्टेडियम आडगाव प्रीमियर लीग वर्ष 3. अनेक संघांच्या माध्यमातून या ठिकाणी पंच कमिटी आयोजित सुंदर असा अनराम क्रिकेट या ठिकाणी खेळला जातो आणि पंचक्रोशीतून सर्व क्रीडा रसिकांची या ठिकाणी खूप मोठी गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. अनेक खेळाडू, अनेक क्रीडा रसिक या ठिकाणी या आडगाव प्रीमियर लीग येथील उपस्थित लावतात आणि सुंदर असा या कार्यक्रम या ठिकाणी दरवर्षी साजरा केला जातो. हे पर्व 3 असलं तरी या पर्वामध्ये अनेक टीमनी चांगल्या पद्धतीनं इथं खुर्शीचे सामने खेळले आणि या खुर्शीचे सामने म्हणून आपण जर बघाल अगदी अंतिम टप्प्यात हा सामना येऊन लागलेला आहे आणि या ठिकाणी 2 जे संघ आहे ते शेवटची लढाई लढत आहे. दोघांपैकी जो कोणता संघ या ठिकाणी जिंकेल तर मी माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं, मते कुटुंबाच्या वतीनं, आडगावकरांच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि ही जी कमिटी आहे कमिटीच्या पद्धतीने जे अतिशय उत्कृष्ट असे सामने या ठिकाणी भरवतात त्यांना भविष्य काळासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. वर्ष 3 हे अतिशय जोरदार पार पडले
त्यामध्ये सर्वच संघांनी उत्तमपणे खेळ केला आणि खूप उत्कृष्ट प्रतिसाद दिला. मॅच बघण्यासाठी 2 गॅलरी उपलब्ध करून दिल्या, त्याबद्दल मी या ठिकाणी समितीच्या वतीने थोडंसं बंद ठेवलं असेल काही सुंदर असेल आम्ही सर्वजण समितीच्या वतीने व्यक्त करतो आणि स्पर्धा यशस्वी करतो. सर्व आडगावकर सर्व आदर आम्ही जिंकलोय याचा आम्हाला खूप खूप आनंद आहे. आणि लक्षात ठेवा, ही माझी सर्व टीम जी होती ती युवा होती आणि गेल्या 3 वर्षापासून जे कष्ट केले त्या कष्टामध्ये आम्हाला यश आलंय याचा मला आनंद आहे नक्कीच. आणि आडगाव प्रीमियर लीग जे आयोजित करतात जे सर्व आयोजक आहेत त्यांचा पण मी खूप खूप आभार आहे. त्यांनी असेच पुन्हा पुढच्या वर्षी आम्हाला प्रोत्साहन द्यावं आणि नक्कीच आमच्या पुढच्या वर्षी पण टीम प्रयत्न करेल, काहीच अडचण नाही. सोबतच सूरज लबडे असतील अनेक मान्यवरांनी आम्हाला बक्षीस स्पर्धा यशस्वी करू शकलो. मी जे प्रेक्षकांनी आज फायनल दिवशी साथ दिली खऱ्या अर्थाने आम्ही ही स्पर्धा यशस्वी झाली असं आम्ही त्या ठिकाणी जाहीर करतो. आणि पुढच्या वर्षी काय बदल करता येईल आणि अजून चांगली घेता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करू. धन्यवाद. आम्ही सर्व आडगावकरांचे धन्यवाद, त्यांनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आम्हाला मदत केली. धन्यवाद. एनसीएन न्यूजसाठी गणेश कराड, आडगाव.